तर गुड मॉर्निंग गाईज, कशा तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर गाईज मी कालच्या ब्लॉगला इंट्रो देतो, कारण मी कालचा इंट्रो शूट नव्हता केला. शूट केलेला पण तो डिलीट झालेला, म्हणून इंट्रो माझा कालच्या ब्लॉगचा असणार आहे. तर चला गाईज, फायनली आता आपण जाऊया सगळ्यांचं आणि प्रत्येक जण कसं पोट भरून जाऊया. हे बघा अजून जेवताना म्हणजे किती पोट भरला असेल. कुंपू इथे आपला फार्म हाऊस आहे, म्हणजे आपल्या मित्रांचं आहे. भाऊ काय बोलतो? जरा दोन शब्द बोला आमच्या ब्लॉग मध्ये. 1 2 बस. शब्द आज 5 झाले. 1 2. आता सगळी आपापल्या गाडीत परत एकदा. मामी मामीच्या वाटेला, मावशी मावशीच्या वाटेला, मम्मी मम्मीच्या वाटेला. चला तर जाऊ मस्त घरी. आपल्या घरी बोलता बाकी अजून महाबलेश्वर. तर काय आता फायनली आम्ही निघलो सगळी जेवून आणि आता डायरेक्ट महाबलेश्वर. फक्त 35 किलोमीटर राहिल्यान आणि आता यो आणले आमच्या गाडीने एक गोवावाले बीच का. तर चला पहिले महाबलेश्वरला जाऊ, मग काय रूमचं वगैरे बघू, मग कंटिन्यू. घेतले रस्ता एकदम बेस्ट काम करत घेतले हवी. गोल्डन थम्सअप इथे थांबलेलो ना आपण. हा बी इथं गाडी खाली पलटी जाते रे. तर काही आता आपण थोड्या वेळात भेटू, जर कुठं थांबलो तर डायरेक्ट महाबलेश्वर. कुठं काय तर आम्ही थांबलो इथं घाटान आणि व्ह्यू बघा. ढग आपल्याला नाही का, आपण ढगान गेले. आता मस्त फोटो काढू, 4-5 नमक जाऊ आणि थोडा थोडा पाऊस पण पडतो, मग अजून मजा येते. पाऊस आले आता घाटान आणि एकदम पुढं फॉग आहे बघा. ढगाचं गेलं ना ते लगेच. फॉग बघा, फॉग बघा. एरोप्लेन मध्ये एरोप्लेन नसते इथं काय आले छोटा आहे. काही दुखाले बघा. आता फॉग आले, बघू किती वाढते फॉग. जास्त भारी दिसतो आपण. आता बघू आपल्याला कदाचित पार्किंग लाईट लावा ना. दुकाच्या आम्हाला दुपार जाम आले गाईस.
महाबळेश्वरला आणि आता इथं पावती पाडायला लागेल आम्हाला किती आहे बघू तर काय आता आम्ही इथे थांबल्या सगळी एकदम एक साथ एक गाडी 2 गाडी आणि तिथं आता विला बघायचा का रूम बघायचा माहित नाही अजून भेटू परत एकदा सगळी मावशी लय एक्साइटेड होती अब क्या हुआ आम्ही एक्साइटेड आहो बाबा मग पण आता ही ड्रेस बघा ड्रेस बघ आता बार दिसता ना भाई उरकत तेच याच्यामध्ये नको घेऊ तू का ब्लॉग मध्ये नको घेऊ अरे बस तुमचं असं गाईज बघा गाईज तर आता आम्ही मम्मी बिला का फार्म हाऊस आपला रूम काय भेटत राहायचा दिवस काढून मग फुल बिझी आहे रूम विला काहीतरी गवस्त आहे एकदम काय जो व्ह्यू चेक करा महाबळेश्वरला संध्याकाळ झाली आणि फॉगच फॉग आहे आता बघू आता रूम भेटत ना आम्हाला विला ट्राय करू विला हे बघा तर चला बघू आता काय भेटते का नाही पॉइंट आहे तर फायनली आता आपण रूम घेतली इथं इथं कॅन्सल केला आणि इथे घेतलं रूमचा बाहेरचा व्ह्यू बघा आणि सगळे आतमध्ये बसले एकदम रिलॅक्स करतात सगळी रूम एक बेडरूम इथं एक्स्ट्रा बेड बाथरूमवरती आहे एक बेडरूम इथे आणि इथं एक बेड एक्स्ट्रा बाथरूम आहे इथं तर चला पटकन फ्रेश आणि मग भेटू तर काही आता आम्ही सगळे बाहेर आलो बसायला हे बघा सगळी आपली मंडई तिकडं बघा बाई डायरेक्ट ऑन टॉप चेक दिस आउट वरती जाम बेकार पाणी पडते पण काय हरकत नाही तुट्टीचा चप्पलची ता गाई जेव्हा सगळे आपापल्या कामात बिझी आहेत चेक दिस आउट मामा तुटल तो डायरेक्ट मावशी तुला कसं वाटतं ओला ओला सगळा इकडे बघ आई गे इकडे बघ सेल्फी बघा पट बघलं तुझ्या भाई ना द्याल का तुम्ही न्यू फ्रेंड इन महाबळेश्वर न्यू फ्रेंड इन महाबळेश्वर इकडे बघ एवढी घेतली गाईज यार यो व्ह्यू आणि ही जागा ते आता इकडच्या मावशी आलेल्या ना तर त्यांना मी विचारलं की इकडे याचा रेंट काय आहे ते तर ते बोलायला लागले की त्यांनी मला पाठीमागे दाखवलं म्हणजे याच्यापेक्षा डबलचं आहे आणि तिथे किती 6 बेडरूम आहेत तर 9,000 बोलले ते आणि सुपर आहेत ना सगळे हे कसं याच्यामध्ये पत्रामध्ये आहे ना ते स्लॅबमध्ये येते खूप छान आहे नेक्स्ट लेवल तर ते बोला नेक्स्ट टाइम आले ना की माझा नंबर देते तुम्हाला कॉल करा आणि मोठी फॅमिली असेल तेव्हा इकडेच या खूप छान आहे 9,000 बोलतात आणि बोलतात की अजून काहीतरी कमी पण होतील त्याच्यामध्ये स्विमिंग पूल पर डे पण मोठ्या फॅमिलीसाठी 20-25 माणसं असली ना नको आपली तेवढी फॅमिली कुठे तर खूप म्हणजे एन्जॉय पण करता येईल आणि हॉल पण खूप मोठा हा नाही त्या बी आहे